आणि यांच्या शब्दावर विश्वास ठेवायचा आहे आपण. अरे मागे 1 मिनिट, तुमचं हे अति होत आहे आता. आणि तेच ना, देवाचं ठरवणार तुम्ही कोण रे? देवाला माहिती आहे आम्ही काही चुकीचं केलं नाही ते. अहो तेच तर, तुम्ही सगळे का बोलताय देवाच्या वतीनं? तुमचा विश्वास आहे ना देवावर, मग तो बघल की काय करायचंय ते. तुमच्या पापाची शिक्षा गावाला भोगा लागली नाही पाहिजे, कळलं का? ए तू गप बस रे. बंटी बेटा बाद झाला आता. हे बघ, जे करतेल ना ते भरतेल. हा हे बघा सगळे का त्या दिवशी जे काही घडलं ते फक्त यांना आणि फक्त देवालाच माहितीये. आपण काय आहे ते सगळं देवालाच विचारू, कौल लावू. ठीक आहे, लावा कौल. कौल लावण्यासाठी दोन्हीकडचा एक एक माणूस माझ्या बरोबर आतमध्ये या. चला मी येतो. हा मी पण येतो. चला, ते म्हणताय तसं आपण कौल लावू, पण कौल जर तुमच्या बाजूने नाही लागला तर तुम्हाला डायरेक्ट गावातनं हाकलून देण्यात येईल. तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना पण, कारण तुमच्या पापात ते तेवढेच सहभागी आहे. चला कौल लावू, या. अर्जुन दर्शन घेऊया. मी असं नाही येणार. मी दंडवत घालत येणार आहे गाभाऱ्यापर्यंत. अरे अर्जात दंडवत. देवाने एवढं लग्न मान्य केलंय, कौल दिलाय आमच्या बाजूने, असंच कसं यायचं? अरे अर्जुन पण तू अप्पे, तूच म्हणतीस ना तुला सुचल ते करतो तू. आता सुचलं, दंडवत घालतच गाभाऱ्यापर्यंत जायचं. का भैरवनाथाच्या नावानं देवा तुला काय वेगळं सांगू? तुला तर माहितीच आहे की सगळं. आज इथं दंडवत घालत आलोय मी, कारण मी लय खुश आहे. आप्पी संग लग्न झालं म्हणून खुश आहे. तू आमच्या बाजूने कौल दिलास म्हणून खुश आहे. देवा मी नवच बोलतो आत्ता. आप्पी कलेक्टर झाल्यावर आहे ना, घरच्या देवघरापासून तुझ्या गाभाऱ्यापर्यंत दंडवत घालतच येणार. बाकी काय नको मला. आमच्या पाठीशी असाच उभा राहा. तेव्हा सगळ्यांचं भलं कर, आणि त्यामध्ये आम्हाला दोघांना थोडीशी जागा दे. देवा तू पाठीशी आहेस ना, याच लई भारी वाटलंय. बाकी काही मागणं नाही बघ. सगळ्यांचं भलं कर बस. आपे तू खुश आहेस ना आता? म्हणजे देवाने कौल दिला आपल्या बाजूने. मला आपल्या नात्याबद्दल शंका नव्हतीच. आपलं नातं पवित्र आहे माहितीये की मला. देवाच्या कौलाची गरज गावच्या लोकांना होती, मला नाही. तुला अजून पण हे बघ, माझा मुद्दा वेगळा आहे. तू माझ्या गळ्यात मला न विचारता मंगळसूत्र घातलं हे नाही पटलंय मला, आणि पचलंय नाही. बाहेर नवरा बायको असू पण दोघात नाही, एवढंच. माहितीये मला. तुझं लग्न झाल्यापासून तुझे बापू रात्री शांत झोपले नाहीत. दचकून उठतात सतत. झोपेत मी तुझंच नाव घेत असतात ग. बघ बघ किती जीव आहे त्यांचा तुझ्यावर. आणि तू सुषमा, अगं हे कशाला सांगायचंय? आणि हे सगळं त्यांना दारातच ऐकवणार आहेस का तू? हो काकी, सॉरी ना. नाही, तुम्हाला सगळ्यांना त्यांना आत घ्यायचं असेल ना तर घ्या.
पण आप्पे अर्जुनराव ह्याचा अर्थ मी तुम्हाला माफ केला असा होत नाही. मम्मी तू जेव्हा मनापासून माफ करशील ना तेव्हाच येईल मी घरात. अगं आप्पे पण तू असं कसं? अगं ही घर आमचं पण आहे की, आम्ही बोलू ते म्हणून तर ये. दिप्या आपण आतापर्यंत मम्मी ऐकत आलोय ना, मग आता पण तिचं ऐकायचं. आणि मामी तुमचा राग साहजिक आहे, फक्त तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ. जातो आम्ही. सुषमा अगं पोरं पहिल्यांदा आलेत, गोडाधोडाचा जीव खाऊ घालायचं, गोड बोलायचं ते राहिलं बाजूला. त्यांना काय ऐकवलंच नाही. नको बापू, जाते मी. मम्मी एखादं रुचलेलं वाढलेलं रोट असं उपटून नव्या ठिकाणी लावतात ना, तेव्हा कसं होतं तसं झालंय माझं. त्या नव्या ठिकाणी रुजायचं कसं, वाढायचं कसं हे विचारायचं होतं ग. तुझा राग गेला की सांगा. जे झालं ते झालं. आम्ही दोघांनी ठरवलंय की आता मागं वळून बघायचं नाही. असं ठरवलंय की अजून वेळ गेली आणि जोवर मला मनापासून वाटत नाही ना तोवर त्याला नवरा नाही मानणार. मी समजू शकते तुला काय वाटते ते. तुझ्या जागी मी असते ना तर मी पण हेच केलं असतं बघ. कदाचित मी तुझे इतकं ठाम नसते उभे राहू शकले. पण एक गोष्ट सांगते, आपल्या अर्जुन भाऊजींचं तुझ्यावर लई प्रेम आहे बघ. तेच तर ना पिऊताई, तू लई प्रेम करतो माझ्यावर आणि त्याचं ना मला प्रेशर येतंय आता. तू खूप मनापासून प्रेम करतो ग. बाप्पू मामींचा राग साहजिक आहे, मला माहिती त्यांचा राग. झालं का आवरा लवकर? झालं का मम्मी? दाजींना भूक लागली असेल. दाजी तुझे तर ते काका आहेत ना? दाजी काका दोन्ही बेटे माझे. दे पिवते. अगं तू बस, मी पोरांना वाढून देते. बस बस. अर्जुनराव तुम्ही घ्या जीव. बाप्पू बसा की तुम्ही पण. मी नंतर बसतो की. सुषमा घरी एकटीच आहे ना, तिच्या बरोबर खातो 2 घास, म्हणजे तिला पण बरं वाटेल. आणि तुम्ही बसा बसा बसा. आप्या ते गुलाबजाम पण घे बर का. खर तर गोडाचं जेवण घरीच करायला पाहिजे होतं, पण आता माझ्याकडनं. बाप्पू अहो तुम्ही जिथं असाल ना तेच घर आहे, आणि आता बाकी सगळे आहेतच की. मामी तेवढं नाहीत, मामींचा राग लवकरच शांत होईल माहिती मला. संकोच करू नका बर का, पोटभर जेवा सगळ्यांनी. बापू खिराडे दाजी, आता माझं मेन काम राहिलंय. सगळा सेटअप लागलेला आहे, आता मी फोटो काढणार. काढ काढ फोटो काढ. असं कसं फोटो काढायचा? काका तू का केलं तर की? नाही नाही बरोबर. फोकस गांडला. काढला का फोकस तुझा? दिप्या अगं तिथे खरंच फोकस गांडला. खिलाडी दाजी एकदा एकदा. ए ती पॅगअप की, इथं दाजीची भाजी व्हायची. बर राहिलं दिदे तू बरं की. तरी म्हटलं तू कशी बाजू घेतली नाही अजून? सगळ्या घराला असं वाऱ्यावर सोडून फिरायला तुला लाज नाही का ग वाटत? आय 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 बया, गरा 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 फिरायला लागले ग मला चक्रीनी. काय करावं या भुकने तर पोटात लई कसं तरी होत. आय आय आय
ऐका काय सगळेजण ऐका, मी कोणाला बोललो नाही पण आता सांगतो, आज स्वयंपाक करायची काही गरज नाही. का तर तिच्या पुस्तकाची पानं फाडून खाऊ घालणार आहे आम्हाला आता. छे छे, कसं लागेल ते? अहो आपण बिर्याणी खाणार आहे, बिर्याणी. बिर्याणी? कसली बिर्याणी? अगं काके 31 आहे आज, सरकार 31 आहे ना आज, बिर्याणी खाल्ली पाहिजे ना. अरे मग येणार कधी? पुढच्या वर्षी? अहो नाही 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 नाही, मी आता काय करतो, आवरतो, कपडे बदलतो, हातपाय धुतो, लगेच जातो आणायला. म्हणून फिरत होता होय तुम्ही? अगं असं नाही काके, आम्ही जरा हिच्या घरी गेलो होतो. आता गो बया, आतापासूनच या टिक्कूजीरावाच्या सासूरवाडीला चक्र चालू झाल्या वाटतं. घर जावई होऊ नको बर का बाबा, नाहीतर तिकडे काय म्हणा, कशात काय फाटक्यात पासली तर आहे त्यांची. अहो मावशी तुम्हाला भूक लागली आहे ना, मगच कशाला बोलून ताकद घालवताय? अर्जा अर्जा आवरून घे पटकन तू. हो निघतोयच आता. अरे हो, अजून एक सांगायचं राहिलं, तुमची लाडकी सून सगळ्यांसाठी आज मस्त गोडधोड करणार आहे काहीतरी. मावशी खाऊन तर बघा तुम्ही, एक नंबर तुम्हाला आवडणार. चला चला मग सगळी लागा कामाला. चला 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 चला. बर आवरा आवरा लवकर. हो हो अप्पी सॉरी हा, परत जुगाड मारायला लागला आज काहीतरी. वर रडले असते ग. गोड करणारे म्हण गोड. आमचा आरल्याला बेन आहे तू वाचायला बघ तिला त्यानं. वाचू दे ग, कुठं जाती ती? माझं नाव आहे मनी, हाय अडाणी पण भले भले ना पाजीन पाणी. चिंचुके काय करतोय तू? अहो जेवणाची तयारी चालू आहे. मग अजून एका जेवणाची व्यवस्था लावायची आहे. आपल्याला 1 किलो मटन बिर्याणी पाहिजे. अहो आता कुठे भेटणार बिर्याणी? चिंचुके ते विषय गंभीर झालाय राव, घे ना समजून, आल्यावर सगळं सांगतो तुला. आता काय साहेब, तुम्ही सांगायचं आणि ह्या चिंचुक्याने ऐकायचं. ए आपे, मला जर पाणी दे प्यायला. देते. काय ग आपण, झालं का तुझं ते काय फिरणी का काय? हो आई होतेच आहे. काय काय झालंय कसते का ह्याच्यात? झालंच की, आता त्यात दूध टाकायचं आणि मावशी दूध टाकायचं आणि शिजवायचंय. असं बस. आणि मग दूध टाकलं आणि त्याच्यात बाकी काही नाही होय? आई मला सुकामेवा पाहिजे होता. अगं सुकामेवा हे बघ इथं आहे. घे. माझी मम्मी लय भारी बनवती खीर. असं होय? हे सगळं घातल्यावर लय भारी लागत असेल ना? मग दीपाला तर एवढी आवडती ना. भारीच की. मी मम्मीकडनं शिकले. छान. बया कसला भारी वास सुटलाय खिरीचा. आपे समद्यांना वाटी वाटी दे, बर मला वाडगभर पाहिजे बर का. मावशी घ्या की. बया माझं तर आत्ताच जिभेला पाणी सुटलंय. बया रुक्मिणी, माझं नशीबच फुटकं ग, एवढी सोन्यासारखी सून मला नाही मिळाली. अगं म्हणे आता राहू देत की, झालं सगळं ते इसर आता. नाही ते तर आहेच आता, पण काय. मावशी आई तुम्ही दोघी बाहेर बसा की गप्पा मारत. हा माझी खीर झाली ना की तुम्हाला आवाज देते, मग आपण जेवायला बसू. असं म्हणतेस? हा बर चल ग म्हणे, चल ये. लवकर आणा. हो हा. कसं आहे ना मावशी, गोडात संग गोड आणि कडू संग कडू वागणारी ही आपली. घ्या की, अजून वाढू का तुम्हाला? घ्या घ्या, ही घ्या. ही वाटी संपवायची बरं का आता. पण अपर्णा, हे सगळं तू करायला कुठे शिकलीस? सर माझी मम्मी बनवती, लय भारी बनवती बघा फेदनी. हा, आणि नवीन वर्षाची भेट म्हणून रेसिपीची 4 पुस्तकं आणून देतो तुला. चालतंय की. मग काय इशेच मिटला. दादा तू सांगशील ते खायला करून घालेल ती, पण तुला तिचा अभ्यास करून घ्यायला लागेल. पण अर्जुन,
अभ्यास घेणं हा माझ्या आवडीचा विषय आहे. अपर्णा, कधीपासून सुरू करायचं सांग. सर, आता नवीन वर्ष सुरू होत आहे ना, मग नवीन वर्षाची सुरुवात अभ्यासानेच करू. उद्यापासून सुरुवात करू की. शुभस्य शीघ्रम. हा, बर बर, झालं ना सगळ्यांचं? घ्या आता, आवरून घ्या पटापटा. मावशी, तुमचं सावकाश उद्या बर का. इथंच ठेवते मी पेरणी. घ्या. अर्जुन, बास आता. आपे आधी तेवढं पोट भरले आणि ते तू असं मी काय असवलं तुला? म्हणून तू असं वागत होतीस का? असं म्हणजे? असं म्हणजे असं लांब लांब राहत होती, असं बघत होती आणि तुला वाटलं काय आपला नवरा पिऊन आलाय? मग वाटणारच ना. माझ्या समोर एवढी मोठी बाटली घेऊन गेला तू दारूची. मग वाटलं मला तू पितोस म्हणून. काय पण मला आवडलं. काय आवडलं? तेच, तू बायकोसारखं रागवलीस ना हक्कानी, ते आवडलं मला. मला अभ्यास करायचा. बरोबर, कर कर कर. प्राप्पे, बिर्याणी आवडली का सांगितलं जाय तू. अर्जुन, बास आता. मला अभ्यास करायचा आहे. तू कर अभ्यास, पण आप्पे तुझ्या हाताला टेस्टच आहे. आपण एक नंबर टेस्ट. बघ ना, तू त्या दिवशी आळूवड्या दिल्या एक नंबर, पिवळ्या बटाट्याची भाजी दिली त्याच्यापेक्षा एक नंबर, अनारची तर त्यापेक्षा भारी होती, आणि आजची फेरणी 6 मारला तू. 6 आप्पे, लईच कडक. तुला सांगू का, तू कलेक्टर होणारच नाही. अगं म्हणजे तू सुगरण कलेक्टर होणार रे, सुगरण कलेक्टर. बरं, बाद झाला आता. आप्पे, काय नाही कर अभ्यास. हॅपी न्यू इयर फ्रॉम शेनशी. माग बघ की चिट्टीच्या. काय आहे हे? म्हणलं मनातल्या सगळ्याच गोष्टी कुठे चिठ्ठीवर लिहायच्या. काही गोष्टी तोंडाने बोलून दाखवलेल्या चांगल्या असतात ना. आपले जुने वर्ष सरलं बघ, लय गोष्टी बदलतील आता. कॅलेंडर बदलल, माणसं बदलतील, पण आपले मला जे तुझ्याबद्दल वाटतं ना, ते कधीच नाही बदलणार. गुड नाईट. पाहिजे, कारण आज त्या होत्या म्हणून आपण जाऊ एक दिवस फुलेवाड्यात. जाऊया. हा मग. अर्जुन, आज मला जरा जास्त वेळ पाहिजे होता. म्हणजे आज ना जरा जास्त वेळ अभ्यास करायचा होता बघ. माईची जयंती म्हणून. अरे मग काय, असं त्यांच्या फोटोला हार घालण्यापेक्षा आणि बाहेर असे डीजे वाजवण्यापेक्षा जास्त वेळ अभ्यास केलेला बरा नाही का? हॅपी, कधी कधी ना मला तर काय, मला तुझं लय कौतुक वाटतं हॅपी. कधी कधी म्हणजे तुझे असे विचार आहेत ना, मला लय भारी वाटतं. आपला दीपेडॉन म्हणतो ना, #रिस्पेक्ट, असं वाटतं तुझ्याबद्दल. आजच्या दिवशी किमान 3 तास तरी जास्त अभ्यास करायचा आहे मला. तुला पाहिजे तेवढा अभ्यास करायचा. चल मी घेतो आवरून. हा, अभ्यास करते म्हणा. अख्ख्या जगात फोटो पाहिजे त्यांच्या, अख्ख्या जगात. नेमकं झालंय काय तुम्हाला? अरे आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे.
आप्पी तर पाठच उठून बसलेली आणि तिची काय बोलली ना, लय भारी वाटलं राव. साहेब, सावित्रीबाई म्हणजे त्याच ना ज्यांनी भारतात पहिल्यांदा मुलींना शिक्षण दिलं? त्याच सावित्रीबाई फुले. कसं आहे चिंचुके, आपल्यासाठी कोणतरी काहीतरी करतं, लय करतं, पण आपल्याला काय त्याच्या जिवंतपणी त्याची जाणीव नसते. पण आप्पीचं तसं नाही, तिच्यासाठी सण आहे आज. सकाळी शिरा केला होता तिने माहिती का, आणि काय म्हणली मी माझ्यासारख्या करोडो पुरी आज जे काय आहेत ना ते फक्त सावित्रीबाई फुलेंमुळे. तिच्याबद्दलचा रिस्पेक्ट लय वाढला आज. अहो साहेब, माझ्या वहिनी एक नंबर आहेतच. तिची आजची इच्छा पूर्ण झाली पाहिजे फक्त. कुठली? आणि तुम्ही काय दुबईला निघालावे? तुम्ही कशासाठी साहेब? अरे हो, करायच्यात. आता ती म्हणली आज तिला 3 तास एक्स्ट्रा अभ्यास करायचा आहे. म्हणलं कर, पण घरी नेमकं साफसफाईचं काम काढलं. घरच्या विषयात काय बोलणार चिंचुके, आणि जुगाड तरी काय मारणार रे आपण. अहो साहेब, सावित्रीबाईंना शिकवण्यात ज्योतिबा फुलेंचा मोठा हात होता. अहो त्यांनीच तर पहिल्यांदा शिकवलं त्यांना, आणि त्यांनी एवढं केलं तर आपण मी काहीतरी करूच शकतो है ना. चिंचुके तुला बरोबर जमताय. मी एक काम करतो, घरी जातो, बघतो काय जमतंय का. कसा घामटा निघाला असेल काम करून करून. नाहीतर काय, सकाळपासून लई उडत होती ना, अभ्यास करीन. आता ना ही सगळी साफसफाई झाली ना की तिला स्वयंपाकाला झोप. सरकार अहो, मी आता तिथनं पुसलो होतं. काय झालं आता? त्यांनी काय मग उडत उडत यायचं का काय इथं? नाही. काय अजून चालूच होय साफसफाई? होय बाबा, पदरी पडलं आणि पवित्र झालं म्हणायचं आणि गप बसायचं, दुसरं काय. हवाई असं काय करताय? सगळं झाडून घेतलं आता. असू दे, लय तोंडवर करून बोलू नको. तशी काय लय मोठी कामगिरी केली, कशात काय फाटक्यात पाय. बरं ते राहू द्या, जरा चहाचं बघा. हो, दम जरा, तू पुसून घे, मी बघते चहाचं. लायटर. बर का सुनबाई, खालचं सगळं स्वच्छ करून झालं असलं तर पडवीत मागवर जळमटलही झालीत, ती सुद्धा आपल्याला बघावी लागतील, काढावी लागतील. हो सरकार, मी ते पण. काय झालं अगं? काय झालं? आई मुरगळला. लागलं नाही ना तुला जास्त? नाही ना, मग लागा कामाला. हा, उरका लवकर. अजून तुझी साफसफाई चालली? वहिनी ते. अरे बापरे, म्हणजे घराची सगळी साफसफाई तू एकटीनच केलीस? अगं अजून काम करतेस वे? काही खाल्लंयस ना दिवसभरात? खाल्लं की. तुला अभ्यासाला वेळ मिळाला का? कामच चाललंय. बया, ही सगळी साफसफाई झाल्यावर देवापाशी दिवा लावीन म्हणलं होतं. आता 3 सांज होत आली तरी चालूच आहे अजून. राहू दे, लावते आता तसंच दिवा. अप्पे, आज घरात स्फोट होण्यापासून वाचवलंस बघ तू. अगं या घराला, घरातल्या सर्व माणसांना तू वाचवलंस. आज तू होतीस म्हणून, नाही तर आमचं काही खरं नव्हतं. खरंय सरकार. अपर्णा, तू जे प्रसंगावधान दाखवलंस ना, त्याला दाद द्यायला पाहिजे या ठिकाणी. अगं मने, तुला कळत नाही होय? गॅस कशाला चालू ठेवून आलीस? नाही अगं, ते जरा शिकलं असतं तर कळलं असतं. आप्पे, तू आज घरच्या लोकांना वाचवलंस, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठी खरंच थँक्यू. तुझे आभार मानावे एवढे कमीच आहेत. हो, आता बास की. आणि हा, तुम्हाला थँक्यू म्हणायचं असेल ना,
तर माझ्या सावित्री मायला थँक्यू म्हणा. कारण आपण आज सगळे वाचलो ते फक्त आणि फक्त तिच्यामुळे. अहो 2500 वर्ष नुसते भाकरी तापणाऱ्या हातात तिनं पेन दिला. चुलीत फुकणी फुकणाऱ्या तोंडात तिनं शब्द दिले. उंबरठ्याच्या आत राब राब राबणाऱ्या पावलांना तिनं शिक्षणाची वाट दावली. 4 भिंतीच्या आत घुसमटलेल्या पाखरांना तिनं असं शिक्षणाचे पंख दिले आणि म्हणली, बायांनो आता उडा, उंच आकाशात भरारी घ्या. आणि म्हणून म्हणते, तुम्हाला थँक्यू म्हणायचं असेल ना तर खरंच त्या मायला थँक्यू म्हणा, क्रांती ज्योती सावित्री मायला. आप्पे काय भारी बोललीस राव तू. अपर्णा मोठी हो, खूप मोठी हो. आणि आप्पे तुला आज एक्स्ट्रा 3 तास अभ्यास करायचा होता ना, काय झालं? झाला करायचं होता खरा, नाही पण आता स्वयंपाकच. अपर्णा तू कर अभ्यास. एक काम करू आपण, तिची ना सगळी पुस्तकच जाळून टाकू. बाई नको, हे सगळं घर डोक्यावर घेईल. नाही तर मग देऊ लांब कुठेतरी फेकाटून. बघितलं का रुक्मिणी, ही थ्यार बघायचीच बाकी राहिली होती अजून. तू जा, कुठं जायचंय तिकडं. काय रे अर्जुन, अजून नव्याची नवलाई सरली नाही वाटत तुझी. काय काके, तू पण चेष्टा करत असते माझी सारखी. मी चेष्टा केली. रुक्मिणी त्याला बावळाट आहे. आता तू एवढं तिरसटपणे बोलली तरी त्याला काहीच वाटलं नाही. ही लैला मजनू ना असं डोसक्याला ताप करून ठेवणार आहेत बघ. रुक्मिणी अगं तो आरजा तरी जरा भोळा आहे, पण ती आप्पी आहे ना तिच्यात लई पाणी आहे बघ. पण दम जरा कशी सरळ करते का नाही बघ तिला मी. पण ते कसं? आपण ना त्या लैला मजनूला वेगळंच करून टाकायचं. अगं अख्ख्या गावाशी बांधलाय तो तिच्या पायी 2-4दा. अगं रुक्मिणी हिरवगार जंगल असलं ना तर त्याच्यात बी एक ठिणगी पडली ना तरी अख्खं रान जळून खाक होतंय. पण ती ठिणगी कशी पाडायची? मी कशाला हे, आता तू नुसतं बघत राहा. ए बाई काय करायचं ती कर, पण ती अवदसा या घरातनं गेली पाहिजे बघ. जाईल जाईल लवकर जाईल, नावाची हाय म्हणी हाय अडाणी, पण भल्या भल्याना पाजीन पाणी. काय झालं? काय करत बसली? हिच्या तुझ्या धाकट्या सुनाला. काय गप्पे? मला नाही माहिती. मावशी मला तरी सांगा काय झाले? काय झालं म्हणे, काय झालं? अगं तुझ्यासारखी नाटकी बाई अख्ख्या आयुष्यात नाही पाहिली मी. स्वतःबद्दल बोलतायत का? बघ रुक्मिणी कशा दोघी मिळून दात काढतात. तुला म्हणले होते मी इथं राहत नाही, तूच राहा म्हणली. पण ही आप्पी आज बोललीच बघ मला राहू नका म्हणून. आप्पे काय बोललीस तिला? मी काय बोलली तुम्हाला? खोट खोट. अगं खोट बोलायला 1 नंबर आहेस तू. तू नाही का मला मगाशी म्हणली निघून जा, चालतं व्हा. तोंड काळं करा बी म्हणाली मला बघी. मी कधी बोलले तुम्हाला? अगं खोट बोलायला लाज वाटते का तुला? मगाशी तू बोलली नाहीस मला चोर ते चोर वर शिरजोर. सांग ना. काय गप्पे? हे शिकवलं का काय तुला घरच्यांनी? अहो नाही आई, मी असं काहीच म्हणले नाहीये ना. ग बस, लय वर तोंड करून बोलू नकोस. मगाशी आले होते मी तुला दारात विचारायला, तेव्हा नाही बोलले का तुम्हाला? असं दाराच्या बाहेर उभं नाही राहायचं. मी तर म्हणते घरातनच बाहेर निघून जा. आओ नाही 1 मिनिट. ते मी तुम्हाला नाही म्हणले. तुम्ही बाहेर होताय नव्हतं माहिती मला. मी ते आपलं. मला नाही मग कुणाला म्हणली ग? तुझ्या आईला का? अहो मावशी काय बोलताय? ए रुपाली तू गप ग. अहो शपथ मी खरंच तुम्हाला नाही म्हणले. ते बाहेर अर्जुनला म्हणलीस म्हणजे असं या भाषेत बोलती तू त्याच्याशी? नाही
तसं नाही आई, मी आपलं मग आता कशी घावली रुक्मिणी, म्हणूनच तुला म्हणते की मी ना हिथं आपली झोपडी बांधून राहते. तू कशी इथं राहशील आणि ही कोण ग सांगणार तुला? हो आई, मी सॉरी मावशी, माझं चुकलं. पण मला खरंच तुम्हाला असं म्हणायचं नव्हतं. तुमचा ना काहीतरी गैरसमज झालाय. हो गैरसमज झाला म्हणे, गैरसमज. अगं गैरसमज तर माझ्या बंट्याचा झाला. तोच म्हणला लाखात एक पोरगी आहे म्हणून. म्हणजे तू असं म्हणलीस ना आप्पे? आप्पे, आम्ही गप बसतोय म्हणून दिवसेंदिवस लईच करायला लागलेस बर का तू. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, उंबऱ्याच्या बाहेर ते सरकार असले तरी उंबऱ्याच्या आत मी सरकार एवढं लक्षात ठेवायचं, कळलं? ए आप्पे, बाहेर काय बघती? कोण आलं होतं का? काही नाही, हे अभ्यास. बाया रुक्मिणी, या मूर्तीला उन्हात उभं केलं तरी बी बघ उराव पुस्तकं घेऊन बसली. मग आता काय करायचं म्हणतीस? बोलव घरात आणि कामाला झोप. खरंच बाया, ही पोरगी ना पक्की निगरगटे बघ. अगे आप्पे, अगं उन्हात उभी राहा म्हणल्यावर घरातली सगळी कामं टाकून तिथं जाऊन उभी राहिलीस होय? अहो तुम्हीच तर म्हणलं होतात दिवसभर इथं बाहेर उभं राहायचं म्हणून. बरं राहू दे, ते कपडे वाळत घालायचे राहिले ते कर जा, पळ लवकर. अहो थांबा की, बघ हे एवढं झालं ना की येते. पळ म्हणलंय ना, जा आधी. बर. मावशी थँक्यू बर का. अहो लई दिवसात माझा असा अभ्यासच झाला नव्हता, आज झाला फक्त तुमच्यामुळे. आई, मी दोघींसाठी ना मस्त चहा टाकते. हा आपल्या आसगावात बनावट आणि विषारी दारू पिल्यामुळे 8 जण आजारी पडलेत. त्यांना सातारच्या सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. हे लोक आपल्या गावात सरकारी कर्मचारी म्हणून काम करतात आणि आता नातेवाईकांची अशी मागणी आहे की लवकरात लवकर दोषींना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. ताई, नेमकं काय झालं होतं? अहो ताई, रात्री हे लय एवढत होते आणि मोठ्या मोठ्याने ओरडत पण होते. तेव्हा मला कळालं संगीच्या दादल्याला बी असंच झालंय. ही सगळी ना तिकडून दारू पिऊन आली होती. ए यार, काय चाललंय काय? काय लावलं इथं? हो, रिपोर्टिंग चाललंय. दिसा ना वय. कोणाला विचारून करताय? कुणाला विचारायची काय गरज आहे? लेडीज स्वस्त असते. आम्ही खरं तर तुमच्याकडेच तक्रार घेऊन आलो होतो. ते कॅमेरा बंद करत. एकदा सांगितलेलं कळत नाही का? बंद करते. दिप्या, काय कुणाला विचारून करताय? काही कामाची काही पद्धत बिद्धत आहे का नाही? हो, तुम्हाला नाही तर कुणाला विचारणार आम्ही? तुमची जबाबदारी आहे ना. ए दिप्या, आपली समज किती, आपण बोलतोय किती. हा, या दिप्याला आणलंय कॅमेरा करायला. या दिप्याला तो मुद्दा काय? गावातले कामगार बनावट दारू पिऊन आजारी पडलेत. सांगा ह्याला जबाबदार कोण? यांच्या विरुद्ध कारवाई झालीच पाहिजे. बसा, एक एक जण बोला. तुम्ही काही कारवाई करणार आहात का नाही? आधी मला प्रकरण तर कळू द्या, सगळी माहिती घेऊ द्या. कुठल्या कामावर झालंय? रस्त्याच्या. कोण आहे मुकादम? कोण आहे? सरकार, कदम सरकार. त्यांच्यातलाच एक माणूस पगारातले पैसे कापून प्रत्येकाला एक एक क्वार्टर देत होता. थांबा जरा, मला सगळी माहिती काढू द्या, मग बोलतो मी. अजून काय माहिती काढायची तुम्हाला? सांगितलं ना आता सगळं. शहानिशा करायला नको, नाहीतर तुमच्या आप्पी सारखं तुम्ही पण काय वाटेल ते सांगता ना. ओ सफारी, तुम्ही सारखं दिदीला मध्ये घेऊ नका. काय कलेक्टर आहे ती, विसरू नका. अगं माझी छकोली, नाही विसरणार. हा, आणि तुझ्या दिदीला तर अजिबात नाही विसरणार. ठीक आहे, घ्या वेळ. काय शहानिशा करायची ना ती करा. आलोच मी, अजिबात आवाज करू नका. बरोबर आहे. नाही बाबा, मी अर्जुनला आव जाऊ म्हणे. खरं तर त्याला आव जाऊ म्हणल्याने माझ्या मनातला त्याच्याविषयीचा आदर न वाढणारे न कमी होणारे. बाबा, मी जशी
पुढारलेल्या विचारांची आहे ना तशीच मी संस्कारी पण आहे. आणि माझ्या बापूंनी मला शिकवलंय मोठ्यांचं ऐकायचं. ते वडापाले असले तरी. मी आव जाऊ म्हणेल अर्जुनला. वा काय बोलली पोरगी, एका झटक्यात सगळ्या थवाच खालाच केला तिनं. रुक्मिणी बाया ही पोरगी ना एक शब्द खाली पडू देत नाही बघ. खरंच आग आहे आग ही पोरगी म्हणजे. आहे ना, आग आहे ना, मग कशाला जवळ जात आहे? एका दिवशी भाजल ना भास्केनी. चला कदम. चला मला पण गेलं पाहिजे शेतात, लय काम आहेत बाबा. काय करताय तुम्ही? कोविड-19 कोरोना व्हायरस परत आलाय माहितीये ना. जावा, गर्दी करू नका, घरी जावा. चला. पण आमच्या माणसांच्या जीवाचं काय? मी म्हणलं होतं का त्याला 10 रुपया म्हणून? मुद्दा काय आहे ती तर बघा की आधी. मुद्दा असा आहे कॅमेरामन का त्यांच्याकडे 10 रुपयाचं लायसन आहे का? आहे का लायसन? असं पण असते होय. तुम्ही काय करताय ना हे चांगलंच कळतंय मला. ते त्यांच्याकडे लायसन आहे का बघा आधी 10 रुपयाचं. नाहीतर दवाखाना लांब राहायचा. आधी त्यांनाच अटक करायला लागेल विना परवानगी 10 रुपये म्हणून. हो पण विकल्या पण अशीच ना, विना परवाना. डिपेंड जशी मागणी तसा पुरवठा. तुमच्या दाजींना विचारा की त्यांनी कशाची मागणी केली होती आणि तुमच्या आप्पी दिदीनं कशाचा पुरवठा केला होता ते सपरी तू नीट बोल. काय तुझी लई नाटकी झाली ती. दिप्या दिप्या तू थांब जरा. आगे पोहताय बघ की तो कसा बोलतोय. शांत हो. कर की ही रेकॉर्ड कर ना आता. कर रेकॉर्ड. कामावर असलेल्या एका सरकारी अधिकाऱ्याच्या अंगावर हात टाकल्यावर किती मागात पडतं माहितीये ना. कर रेकॉर्ड. तुझ्यात दिप्या तू थांब जरा. इथं काय होणार नाहीये. मला माहितीये काय करायचं ते. चल माझ्या संग.